उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना 97% मतं मिळतील असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलाय। मतदानाच्या दिवशी आणखी 10% मतदान झालं असतं तर सुनेत्रा काकींना देशातील सर्वाधिक मताधिक्यासह आजवरचे सगळे विक्रम मोडले असते असाही विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला। देशामध्ये सगळ्यात जास्त लीडली सुनेत्रा वहिनी त्या ठिकाणी निवडून येतील, कारण का मतदान करत असताना लोकांनी दादांच्या कार्याकडे, दादांच्या प्रती असणारं प्रेम आणि आदर या अनुषंगानेच मतदान केलेलं आहे। मला असं वाटतं की 97% मतदान हे सुनेत्रा काकींना त्या ठिकाणी होईल आणि चुकून 3% हे विरोधात ते जाऊ शकतं। तर या देशामध्ये आत्तापर्यंत जे काही लीड होतं एखाद्या व्यक्तीचं, असं लीड हे तोडून सुनेत्रा काकींचं नक्कीच रेकॉर्ड त्या ठिकाणी झालं असतं, पण अजून काही पुढे वेळ आहे। नक्कीच त्या रेकॉर्ड तोडतील असा विश्वास आम्हा सगळ्यांना वाटतो। तर तिथे राहुरीमध्ये 12व्या फेरी अखेर देखील अक्षय कर्डिले आघाडीवर आहेत। राहुरीमध्ये अक्षय कर्डिले यांना 61,035 मतं मिळालेली आहेत। इतक्या मतांनी ते आघाडीवर आहेत। 12व्या फेरी अखेर देखील अक्षय कर्डिले हे राहुरी मतदारसंघातून आघाडीवर आहेत। अहिल्यानगरमधल्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीच्या 12व्या फेरी अखेर भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले 61,000 मतांनी आघाडीवर आहेत। तर राहुरी पोटनिवडणुकीमध्ये अक्षय कर्डिले यांची आघाडी दिसते। 12व्या फेरी अखेर त्यांनी आता मोठं घवघवीत यश मिळालेलं आहे। त्यांना 61,000 मतांची आघाडी त्यांनी घेतलेली आहे। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीच्या 12व्या फेरी अंती भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांना 61,035 मतं मिळालेली आहेत। त्यांच्या पाठोपाठ शरद पवार गटाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांना 10,000 मतं मिळाली आहेत। तर अक्षय कर्डिले हे सध्या 61,000 मतांनी आघाडीवर आहेत। विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। यामध्ये 3 फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत आणि या 3 फेऱ्यामध्ये भाजपचे अक्षय कर्डिले हे विजय झालेले आपण पाहू शकतो की राहुरीच्या या वाणिज्य कॉलेजमध्ये मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। एकूण 3 फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत आणि या 3 फेऱ्यामध्ये एकूण 16,852 मतांनी जे भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले